क्रिकेटने मला खूप कुठं फिरवलं, परंतु आज मी ज्या ठिकाणी आलोय त्याचा आणि क्रिकेटचा संबंध नाहीये. क्रिकेटच्या प्रेमापोटी मला वेस्ट इंडिजमध्ये स्कुबा डायव्हिंग करता आलं, स्नॉर्केलिंग करता आलं, मला न्यूझीलंडमध्ये स्काय डायव्हिंग करता आला. परंतु आज जी गोष्ट मी करणार आहे त्याचा संबंध शाळेशी आहे. शाळेशी आहे म्हणजे अशा अर्थाने आजपासनं पुढचे 6 दिवस मी जर्मनीमध्ये सायकल टूरला निघालेलो आहे. रोज 45 किलोमीटर एल्बे नदीच्या किनाऱ्यावरनं सायकल टूर. विश्वास बसत नाही? जरा मागं घेतोस मित्रा. ही माझी 6 दिवसांची सखी असणार आहे. या सायकलवरनं मी 350-400 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. कारण झी टीव्हीचंही ब्रीद वाक्य आहे, एक पाऊल पुढे. आणि त्याचबरोबर मराठी माणसाचं सुद्धा एक पाऊल पुढे. सुनंदन लेले झी 24 तास या खास कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत करतो. 25 किलोमीटरचं सायकलिंग करून आल्यानंतर एल्बा रिव्हरच्या किनारी असलेल्या पिरणे गावाला मी पोचलेलो आहे. पिरणा हे गाव टुमदार सुंदर छोटंसं आहे. ढगाळ हवामानामुळे पावसाची रिपरिप नाही आहे, पण रिमझिम पाऊस नक्कीच आहे. या पिरणा गावाला आम्ही आत्ता लंचला थांबलेलो आहे. पेरणाला लंच करून आता आम्ही बाहेर पडलो. नदीची मजा अजूनही और आहे. समोर दिसतात त्याचे कडे. पायथ्याशी असलेली छोटी छोटी घरं आणि सतत आमच्या सोबत असणारी ही एल्ब नदी. रानोमाळ भटकायला कोणाला आवडत नाही. सायकल ट्रिपची हीच मजा आहे. कारमध्ये तुम्ही कुठेही बसता, पटकन निघून जाता, विमानातनं नुसतंच वरनं बघता. सायकल ट्रिपची मजा ही आहे, पाहिजे तिथं थांबता येतं, नुसतं थांबता नाही येत. 1 सेकंद बघा, हिरव्या सफरचंदाने लगडलेलं झाड आहे. असं आरामात सफरचंद पीक करायचं, असं आरामात स्वच्छ ताजं. अरे क्या बात आहे, सुपर. नुसतं सफरचंद नाही, इकडं बेरीजची सुद्धा झाड आहेत. सगळेजण त्याचाच आनंद घेत आहेत. टू गुड. क्युनिक्स्टाईनला आलेलो आहे. क्युनिक्स्टाईनचा नजारा हा फारच अफलातून आहे. रेल्वे लाईनच्या पलीकडे एल्बे नदी, पलीकडे भव्य डोंगर पर्वत आणि वरती आहे तो कासर. त्या कासरला या 2 दगडांच्या मध्ये जे पूल दिसतोय त्या पुलाने जायचंय. अर्थातच सायकलनी नाही, दुसऱ्या काहीतरी मार्गाने. चला वरती जायचा प्रयत्न करूया. विविध प्रकारचे प्रवास या सगळ्या जर्नीमध्ये करायला मिळतात. फार धमाल येते. कारण आत्ता बघा मी कुठे एका फेरीवरती आहे. माझी सखी, माझी सायकल बरोबर आहे. आणि त्याबरोबर राटेन या गावानी आम्ही या फेरीनी नदी क्रॉस करून पलीकडे जाणार. आणि पलीकडे अगदी ही फेरी अक्षरशः अशी फिरते राटेन गावावर. आणि तिकडनं आता आम्हाला वर जायचं, सायकलनी नाही बसनी. त्यामुळे आता ही फेरीची मजा लुटतो. पण सीन काय आहे आपला तो. किलोमीटर सायकल आणल्यानंतर ज्या नजाऱ्यासाठी धडपड केली तो नजारा आता मला बघायला मिळतोय. फारच सुंदर. ही आहे
नदी, याच नदीच्या किनाऱ्यावरनं सायकल आणत आम्ही आलो. डोळ्यात न मावणारं सौंदर्य, अक्षरशः अप्रतिम. ड्रेसडेनचा निरोप घ्यायची वेळ झाली आणि आता मायझनला जायचंय. ड्रेसडेन हे शहर पुरातत्ववादी आहे, परंतु इतकं सुंदर आहे. नदीच्या किनारी वेगवेगळ्या भव्य इमारती दिसतात, मोठमोठी चर्च दिसतात. त्यामुळे ड्रेसडेनचा निरोप घेताना थोडंसं मन हळवं झालंय, कारण सीन असा आहे. लांबवर दिसणारे हे असे चर्चचे डोम, जुन्या इमारती आणि त्याच्याबरोबर आमची मैत्रीण म्हणजे एल्ब नदी. फारच सुंदर. बाय बाय ड्रेसडेन. निसर्गाच्या सानिध्यात अशी सायकलीची सफर करणं ही मजा और आहे. गाड्या, घोडे, विमान याला काहीच अर्थ नाही, कारण ही जी निसर्गाची मजा आहे ती फारच अफलातून आहे. मायझनला आलेलो आहे मी, आणि मायझन हे गाव कशासाठी प्रसिद्ध आहे माहिती आहे? अप्रतिम वर्ल्ड क्लास पोर्सलिनसाठी. आणि ही जी फॅक्टरी आहे, आर्ट म्युझियम आणि फॅक्टरी, ज्या पोर्सलिन फॅक्टरीमध्ये आता मी जाणार आहे, इथलं पोर्सलिन, इथली कलाकारी जगात मानली जाते असं समजलं जातं. चला जरा आज चक्कर मारूया. आम्ही रिसाला चाललोय. मायझनहून जवळजवळ 30-35 किलोमीटरचा प्रवास करून मी रिझाला पोहोचलेलो आहे. रिझा गाव मला डोळ्यासमोर दिसायला लागलेलं आहे. 30-35 किलोमीटर कसे झाले मला कळलंच नाही. त्याचं कारण नदी किनारी गावरे अशी बरीच गावं दिसली, वायनरीज दिसल्या, त्यामुळे मजा खूप आलेली आहे. आणि एक नजर फक्त तुम्ही टाका, मी सायकल फिरवतो तिकडं समोरच्या रिझावरती. हे आहे रिझा गाव. या गावाला आमचा तिसरा पडाव राहणार आहे. थर्ड ब्रेक, थर्ड डे, थर्ड ब्रेक. सुंदर गाव दिसतंय. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आमच्या सायकल टूरचा 5वा दिवस, सर्वात महत्त्वाचा दिवस. त्याचं कारण टोर्गो गाव हे सोडायची आता वेळ झालेली आहे आणि जायचं विटेनबर्गला. आज सर्वात मोठा लांबचा पल्ला गाठायचा आहे, कारण 1 न 2 आज 65 किलोमीटर सायकलिंग करायचं आहे. मानसिक शारीरिक तयारी आहे, फ्रेश वाटतंय, हवाई देवाच्या कृपेने चांगली आहे. त्यामुळे चला आज मस्तपैकी लांबचा पल्ला गाठूयात आणि विटेनबर्गला जाऊयात, जिथे आपल्याला बरंच काही बघायला मिळणार आहे.
चला. तिसरी कसम आठवतोय तुम्हाला राज कपूर आणि नर्गिसचा? नाही आठवत? आम्ही जर्मनीमध्ये तो सीन रिक्रिएट केलेला आहे. फक्त त्यावेळेला नर्गिसनी राज कपूरला पाणी दिलं होतं, इथे राज कपूर नर्गिसला पाणी देतोय. जागो मोहन प्यारे जागो जागो मोहन प्यारे. पहिले 2 दिवस आम्ही एल्बन नदीच्या किनारी असलेल्या व्हॅलीमध्ये होतो. डावीकडे डोंगर, उजवीकडे डोंगर, अशी परिस्थिती होती. आज एकदम लँडस्केप बदललाय. तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळेल की जणू काय हे मॅकडोनाल्डचे बर्गर करून ठेवले आहेत. हे फक्त तुमच्या माझ्यासाठी नाही आहेत, गुरांसाठी आहेत. कारण इथलं गवत कापून ठेवलेलं आहे. इथे हा सुद्धा खूप मोठा व्यवसाय असतो. हे गवत कापून ठेवायचं आणि नंतर ते परत वाढवायचं. हे बाकी कुठलं पीक नाही आहे, साधं गवत आहे, परंतु ते असं रोल करून ठेवलं जातं आणि नंतर ते देशी परदेशी सुद्धा पाठवलं जातं. परंतु तुम्ही जर का विस्तीर्णपणा बघितलात तर असा आहे, अक्षरशः नजर जात नाही तिथपर्यंत शेती आहे आणि लांब लांबपर्यंत कुठे छोटी घरं दिसत नाही आहे, काही नाही. विस्तीर्ण शेती पसरलेली आहे. मजेदार लँडस्केप आहे. परफॉर्मन्स अगदीच काही वाईट नाहीये. माझा स्पीडोमीटर ऑलरेडी 39 किलोमीटर दाखवतोय. 65 किलोमीटर वरती विटनबर्ग आहे. पेक्षा जास्त किलोमीटर झालेत. पाय जरा आता खरं सांगायचं आता थोडेसे बोलायला लागलेत. पण आज प्रॉब्लेम कशात आला तर ग्राउंड एकदम फ्लॅट होतं, परंतु प्रचंड प्रमाणात वारा आमच्या अंगावर येत होतं. त्यामुळे दुप्पट एनर्जी आम्हाला त्या काळात घालवायला लागली. घामटा निघालं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही. अशा वेळेला लगेच थांबायचं नसतं, थोडंसं स्ट्रेचिंग करायचं असतं. जास्त थांबूनही चालत नाही, कारण अजून 20 किलोमीटर जायचंय. दिवसभराचं सायकलिंग करून आल्यानंतर युरोपमधल्या अशा शांत गावी चालत फिरायचं ही मजा काही और आहे. दुकानं इकडं 6लाच बंद होतात, हॉटेल 8-8:30ला बंद होतात आणि नंतर फक्त या गल्ल्या ज्या असतात या चालायला मस्त असतात. काही लोक असे सायकलवरनं फिरत असतात. धमाल चालू असते. परंतु एक गोष्ट नक्की जाणवते, आपल्याकडे कर्फ्यू शूट ॲट साईटला सुद्धा जास्त गर्दी असेल, एवढी कमी गर्दी या रस्त्यांवरती दिसते. फक्त युरोपमधल्या संध्याकाळी त्या फार रोमॅन्टिक असतात. म्हणून इथं फिरायला, धमाल करायला मजा येते. विटेनबर्गला आल्यानंतर एक गोष्ट बघितल्याशिवाय राहत नाही आणि ते म्हणजे लुथर हाऊस. काय हा प्रकार लुथर हाऊस? तर मार्टिन लुथर नावाचा महान एक त्या अर्थाने क्रांतिकारी प्रिस्ट होऊन गेला आणि त्यांनी बायबलचं जे इंटरप्रिटेशन होतं ते चॅलेंज केलं होतं रोमच्या लोकांना. आणि त्या लुथर हाऊसमध्ये मी आत्ता आलेलो आहे. एकच गोष्ट तुम्हाला दाखवतो, म्हणजे अंदाजी लुथर यांनी बायबलचं ट्रान्सलेशन केलं आणि त्याच्याचबरोबर त्याचं इंटरप्रिटेशन सुद्धा केलं. ती कॉपी तुम्हाला फक्त दाखवतो. 12 वर्ष मार्टिन लुथर हे या गोष्टीवरती काम करत होते. ही आहे ती कॉपी. साल आहे 1534. 1534 मध्ये मार्टिन लुथर यांनी पहिली पूर्ण एडिशन काढली होती बायबल ट्रान्सलेशनची, हाय जर्मन लँग्वेजमध्ये. फक्त याचा आकार बघा, म्हणजे या माणसाने काय काम केलंय हे तुम्हाला खालना दिसेल. हा 1500 सालातला प्रेस आहे, प्रिंटिंग प्रेस आहे. हा 15व्या शतकातली हस्तलिखित इथे ठेवली आहेत. हा जो वरती आहे हा एक खलित आहे, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर पत्र. ही विटेनबर्गची लायब्ररी नाही आहे, पुस्तकाचं दुकानही नाही आहे. ही आहे मार्टिन लुथरची लायब्ररी. हा मनुष्य
किती मोठा गाडा अभ्यासक होता थोडक्यात आपल्याला कळतं. मार्टिन लुथर या माणसाने केलेलं काम विटेनबर्गच्या कथा कहाण्यांमध्ये सापडतं. या माणसाने किती अभ्यास केला, 95 थिसिस लिहिले आणि त्याचबरोबर रोमन चर्चला आव्हान सुद्धा दिलं. सामान्य लोकांसाठी बायबलचा अर्थ सांगितला. आपल्याकडे जसं ज्ञानेश्वरांनी गीतेचा अर्थ ज्ञानेश्वरीतनं सांगितला, जवळपास तसंच काम या संतांनी केलेलं आहे. म्हणून विटेनबर्गला मार्टिन लुथरचं गाव म्हणून ओळखलं जातं. विटेनबर्गहून डेसावला जात असताना वाटेत आम्ही वर्लिट्स नावाच्या गावाला थांबलेलो आहोत. गाव कसला, हा राजांनी उभारलेला हा मोठा पार्क आहे. हा राजा जो जर्मन राजा होता हा युरोपमध्ये खूप फिरला आणि फिरल्यानंतर त्याला असं लक्षात आलं की या पार्कची मजा काय और आहे. मग त्यांनी मनावर घेतलं आणि हा पार्क उभारला. प्रचंड मोठा हा पार्क आहे ज्याच्यामध्ये त्यांनी विविध प्रतिकृती तयार केल्यात. लांबवर आपल्याला व्हाईट हाऊसची प्रतिकृती दिसते. आज मी खूप एक्साइटेड आहे कारण एकीकडे सायकल टूर संपल्यानंतर ही एक्साइटमेंट काय आहे तर फर्स्ट टाइम एव्हर मी युरो बाईक शोला चाललेलो आहे. कॉन्स्टन्सहून आम्ही आलो तिकडनं फेरीनी आणि त्याच्यानंतर आम्ही आता फ्रेडरिक्सहॅफनला चाललेलो आहोत. युरो बाईक शो हा जगातला सर्वात मोठा सायकल शो असतो. तो कसा असेल याची खूप उत्सुकता आहे. त्यामुळे चला आता युरो बाईक शो बघायला जाऊयात फ्रेडरिक्सहॅफनला. अक्षरशः धन्य झालेलं आहे. सायकलची दुनिया एवढी अजब असते. एकेका सायकल पार्टसाठी जगभरातले एवढे मॅन्युफॅक्चरर काम करत असतील आणि हे सायकलचं जगत हे एवढं मोठं असेल हे मला कधीच वाटलं नव्हतं. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो ऑगस्टमध्ये जर का तुम्ही जर्मनीला येणार असलात नक्की वाकडी वाईट करून कॉन्स्टन्सला या. कॉन्स्टन्सला एक क्रॉस करून फ्रेडरिक्सहॅफनला या आणि युरो बाईक शो बघा. माझ्यासारखे तुम्ही सुद्धा थक्क व्हाल. सुनंदन लेले G24 तास करता फ्रेडरिक्सहॅफनवर. G24 तास रहा एक पाऊल पुढे.